जय श्री सद्गुरु माणिक प्रभू. जय श्री गुरुदेव दत्त. अध्याय 11. बऱ्याच चरित्रकारांनी व्यंकम्माबद्दल लिहिले आहे. वैश्य कुळात जन्मलेल्या व्यंकम्माचे लग्न त्या काळातल्या रीतीप्रमाणे लहानपणीच झाले होते, पण दुर्दैवाने लग्नानंतर लगेचच पती निधन पावल्याने ती बालविधवा झाली. तिचे वडील निजामाच्या राज्यातील धनकनक संपन्न व्यापारी होते. त्यांची गणना श्रीमंत लोकांमध्ये होत असे. त्यांचे कुटुंब ईश्वर भक्त होते. एकदा व्यंकम्माच्या परिवारातील सर्व लोक बैलगाडीतून मैलारला जात होते. त्यांची बैलगाडी मैलारच्या आधी काही कोसांवर पोहोचताच अचानक जोराची पर्जन्यवृष्टी सुरू झाली. काही क्षणातच नदी नाल्यांना भयंकर पूर आला. पाण्याच्या एका जोरदार लोंढ्याबरोबर बैलगाडीसकट व्यंकम्माचा पूर्ण परिवार वाहून गेला. व्यंकम्माही वाहत जात होती. तेवढ्यात एका तरुण ब्रह्मचार्याने तिला आपल्या हाताने धरून प्रवाहाबाहेर काढले आणि जमिनीवर ठेवले. त्यानंतर तो गुप्त झाला. या अपघाताच्या धक्क्याने बेशुद्ध झालेली व्यंकम्मा पुढे शुद्धीवर येऊन मैलारला पोचली. तिच्या कुटुंबातली सर्व माणसे पुरात बुडून मृत्युमुखी पडली होती, पण तिला मात्र एका दिव्य व समर्थ विभूतीने वाचवले होते. ज्याने आपले प्राण वाचवले तोच आपल्याला या प्रपंचरूपी मायाजालातून तारून नेईल असे तिला वाटले. त्या उद्धारकर्त्याच्या शोधात ती वेड्यासारखी फिरू लागली. व्यंकम्मा एका क्षणात अनाथ झाली होती. एखादे चुकलेले पाडस जसे आईच्या शोधात सैरावैरा धावत सुटते, त्याप्रमाणे ती आपला उद्धार करणारा आप्त शोधण्यासाठी वेड्यासारखी भटकू लागली. हा दिव्य गुरु भेटल्याशिवाय तिच्या अंतःकरणाची तळमळ शमणार नव्हती. प्रभूंचे दर्शन होताच तिने ओळखले की आपल्याला पुरातून वाचवणारा दिव्य पुरुष म्हणजे प्रभूच आहेत. प्रभूंच्या दर्शनाने तिला आपली माता पिता भावंडे परत मिळाल्यासारखे वाटले. तिचे अंतःकरण शांत झाले. मैलारला प्रभूंचा मुक्काम पुष्कळ दिवस होता. तेथे मोठा उत्सव होऊन प्रभूंच्या गादीची स्थापना झाली. एकदा प्रभू देवळाजवळच्या अरण्यात एका वृक्षाखाली बसले होते. तेथील जमिनीवर त्यांनी हातातल्या काडीने थोडेसे उकरताच तेथे पाणी लागले. हीच गंगा समजून सर्व शिष्यांनी भाविकपणे मार्जन केले. मग सभोवतालच्या जमिनीत जरूर तेवढा पाण्याचा साठा आहे हे पाहून तेथे एक लहानसे कुंड तयार केले. मोठा समारंभ होऊन या तीर्थाला माणिक कुंड हे नाव दिले गेले. प्रभूंच्या वास्तव्याने मैलार महत्त्वाचे क्षेत्र बनले, पण प्रभूंचा संकल्प होता की मणिचूल पर्वतावरील सर्व तीर्थक्षेत्रे, गुहा, तपश्चर्याची स्थाने व आरण्ये यांना भेट द्यायची. तसेच आर्यावर्तातल्या प्रमुख तीर्थांना एकटेच जाऊन यायचे. त्यामुळे त्यांनी मैलारहून मुक्काम हलवला आणि भालकीला निघाले. भालकी गावाचा इतिहास फार प्राचीन आहे. भालकीचे नाव पूर्वी भद्रपुरी होते. तेथे भद्रेश्वर किंवा भालकेश्वर नावाचे शंकराचे अतिप्राचीन देवालय होते. भालकीला येऊन प्रभू त्या शंकराच्या मंदिरात उतरले. अर्णप्पा नावाचा ब्राह्मण त्या मंदिराचा पुजारी होता. त्याला पुष्कळ दिवसापासून पोटाच्या व्याधीने त्रस्त केले होते. सर्व प्रकारचे औषधोपचार, मंत्र, तंत्र असे अनेक उपाय करून पाहिले, पण कशाचाही उपयोग झाला नाही. अर्णप्पा अगदी कंटाळून गेला होता. त्याला वाटत होते की जीव गेला तर यातनातून सुटका होईल. प्रभू तेथे येताच त्याने प्रभूंना विनवणी केली की महाराज, माझ्यावर दया करा आणि मला मरण देऊन का होईना, पण या रोगाच्या यातनातून माझी सुटका करा. त्यावर प्रभू हसून म्हणाले, अर्णप्पा, अरे तू मेल्यावर या देवाची पूजार्चा कोण करेल? मग प्रभूंनी दह्यात तीळ, खोबरे व पोहे कालवून त्याचे लाडू बनवण्याची आज्ञा केली आणि त्यातील एक लाडू अर्णप्पाला खायला दिला. हे विलक्षण औषध पाहून लोकांना वाटले की तो ब्राह्मण उद्या मरायचा तो आजच मरेल, पण प्रभूंवर विश्वास ठेवून जराही शंका न घेता अर्णप्पाने तो लाडू खाल्ला. मग प्रभूंनी आपल्या हातातला सोटा त्याच्या पोटावरून फिरवला. पोटावर सोटा जसा जसा फिरत गेला तशा तशा अर्णप्पाच्या वेदना कमी होऊ लागल्या. 2-3 दिवसात त्याला पुष्कळ गुण आला व कालांतराने तो खडखडीत बरा झाला. अर्णप्पाला प्रभूंनी मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढून जीवदान दिल्यानंतर तो प्रभुभक्त झाला. प्रभूंनी त्याच्या विनंतीला मान देऊन भालकीला गादी स्थापन केली. रोज गादीची पूजा करण्याचे काम अर्णप्पा स्वखुशीने करत असे. त्यानंतर प्रभू आपल्या निवडक शिष्यांसह भालकीच्या अरण्यात जायला निघाले. त्याआधी प्रभूंनी व्यंकम्माला मंत्रोपदेश दिला. तिला भस्म लावून रुद्राक्षाची माळ जपण्याची आज्ञा दिली. मग त्यांनी मातुश्री, हनुमानदादा आणि व्यंकम्माला कल्याणला परत पाठवले. त्यानंतर प्रभू बाप्पाचार्य, नारायण दीक्षित, चिमण्या ब्रह्मचारी व इतर 4 ब्रह्मचारी या आपल्या शिष्यांसह भालकीजवळच्या घनदाट अरण्यात 1.5 वर्ष राहिले. भालकीच्या रानात प्रभू गुप्त असल्यासारखेच राहत होते.
तेथे प्रभू 8-8 दिवस समाधी लावून बसत. मधून शिष्यांना सामवेद, वेदांत निरूपण इत्यादी शिकवत. 4 ब्रह्मचारी गावात जाऊन माधुकरी मागून आणत असत. प्रभूंसकट सर्वजण त्याच्यावरच निर्वाह करत. सुमारे वर्षभर प्रभू व त्यांचे शिष्य जंगलात गुप्तपणे साधना करत राहिले. त्यानंतर हळूहळू भालकी गावात वार्ता पसरली की रानात कोणीतरी सिद्धपुरुष येऊन राहिले आहेत.